मुंबईतल्या बहुतांश विधानसभा जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना दावा केलाय। विधानसभेच्या 36 जागांपैकी 25 जागांकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही आहे। यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची चिन्हे आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही जागांची अदलाबदल होण्याची ही शक्यता नाकारता येत नाहीये। कोणत्या जागांवर दावा केला जातोय पाहूया। शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडूप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर आणि गोरेगाव या जागांवर दावा करण्यात येतोय मुंबईतल्या। तर वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा आणि वडाळा या जागेवर दावा करण्यात आलाय। चांदिवली, बोरिवली, मलबार हिल, अणुशक्तीनगर आणि मानखुर्द, शिवाजीनगर या जागेवर देखील दावा करण्यात येतोय। महाविकास आघाडी एकत्र आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्ष एकत्र आम्ही निवडणूक लढवणार आहे। एकत्र मिळून कोणी मुंबईत किती जागा लढवायच्या, नागपूरमधून किती जागा लढवायच्या, पुण्यामधून किती जागा लढवायच्या, कोल्हापूरमधून किती जागा लढवायच्या याची व्यवस्थितरित्या आम्ही एकत्र बसून सर्व मंडळी चर्चा करू आणि चर्चा करून समन्वय साधून कोऑर्डिनेशन साधून योग्य तो निर्णय घेऊ। मला तर अशी कुठल्याही तऱ्हेची खबर आलेली नाही। ते जी सगळ्या गॉसिप आहे हे सगळं मी तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातूनच ऐकत आहे की एवढ्या मागितल्या आहेत आणि त्या सीटांची नाव पण त्या ठिकाणी माहिती। तर मला वाटतं जोपर्यंत आमची जी चर्चा मागच्या काळात झाली होती आणि खूप सकारात्मक चर्चा झाली होती आणि ठरलं पण होतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही बसणार आहे। आता मला वाटतं आम्ही बसू आणि आम्ही जे खरं आहे ते तुमच्या समोर घेऊन येऊ। अशा तऱ्हेचे काही लोक जाणीवपूर्वक जे आहे ते खाद्य पुरवण्याचं काम करतात की जेणेकरून संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून काही आपल्याला माहिती की कोण या सगळ्या गोष्टी चालवतात। त्यामुळे त्यांचे जरी प्रयत्न असले तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार आहे। ह्या बैठकीत मी नव्हतो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडून देखील आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळेच बोलत आहोत, कारण हे राज्य महाविकास आघाडी आता आपण पाहताय जिंकणार आहे। ह्याच्यात निवडणुकीत स्पष्ट दिसत आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला महाराष्ट्र हिताचं राज्य आणायचं, महाराष्ट्र हिताचं सरकार आणायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।